कार्यकारी संयोजक म्हणून हे सांगू इच्छितो की 3 मार्च 2024ला महाराष्ट्र शासनाने जी वडणे कमिटी बसवली होती आणि त्या वडणे कमिटीला येत्या 6 सप्टेंबरला 6 महिने पूर्ण होत आहे। त्यामुळे त्यांनी 6 महिन्याच्या आत म्हणजे ना येणाऱ्या 6 सप्टेंबरपर्यंत गोंडवारी जमातीच्या 24 एप्रिल 1985च्या गोंडवारी जमातीच्या चुकीच्या माहितीची दुरुस्ती केली पाहिजे, अन्यथा 7 तारखेपासून आमचं आमरण उपोषण आणि नंतर पुन्हा एक वेळा नागपूरचे चाकं आम्हाला थांबवायचे आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी पक्ष असो जो आम्हाला मदत करत नाही, या सर्वांवर मतदानावर बहिष्कार करू। आमचा समाज, आमची जमात आणि आमचे काही सहकारी संघटना आहे, इतर पक्षाचे लोक आहे, त्या पक्षाच्या मदतीने आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये आमचे उमेदवार उभे करून आमची ताकद मतदारसंघनिहाय दाखवून देऊ का एका मतदारसंघामध्ये आमची ताकद किती आहे। कैलाश भाऊ, 2 बैठकी पार पडल्या, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोबत तिसरी बैठक सुद्धा होणार आहे, काय सांगणार? 2 मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली। एक 10 फेब्रुवारीला ती बैठक सह्याद्रीमध्ये पार पडली आणि त्याच्यावरच वडणे कमिटीची स्थापना झाली। त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे 6 जुलैला सुद्धा 6 ऑगस्टला सुद्धा बैठक पार पडली, परंतु या 21 तारखेला सुद्धा माझ्यासोबत प्रत्यक्ष महाराष्ट्राचे प्रधान सचिव विजय वाघमारे आणि उपमुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव शिखर परदेशी यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं का तुमचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे, परंतु आम्हाला विश्वास नाही, त्यामुळे 6 सप्टेंबरपर्यंत आमचा निर्णय आला पाहिजे, अन्यथा आमचं उपोषण सुरू होणार आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आम्हाला भेटीत धरू नये। ताबडतोब आमचा अहवाल पॉझिटिव्हली सत्य प्रमाणात सकारात्मक त्यांनी ताबडतोब देण्यात यावा अशी आम्ही सर्वांना विनंती करतो। त्याचबरोबर जे सुप्रीम कोर्टाचा निकाल होता त्या निकालामधील पॅरा क्रमांक 83 मध्ये जे आमची संस्कृती दाखवली, मुलांची उपजात आमची दाखवली, त्याचबरोबर जे पूर्ण संस्कृती ज्याला आपण ॲफिनिटी म्हणतो, सर्व ॲफिनिटी आम्ही पूर्ण करत आहोत, परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये ते भेदभाव करते। त्या कमिटीतल्या सर्व संचालक, अनुसूचित जाती जमाती पडताळणीचे उपाध्यक्ष या सर्वांची चौकशी लावून यांना निलंबित करायला पाहिजे शासनाने, कारण त्या ठिकाणी आमच्या जमातीचे कोरेगाव ग्रामपंचायतमध्ये 5 ग्रामपंचायत सदस्याचे अनुसूचित जमातीची वैधता प्रमाणपत्र अवैध ठरवले, परंतु एक हलामी नावाचा व्यक्ती त्यांना महसुली पुरावे गवारी असताना आणि यांनासुद्धा महसुली पुरावे गवारी असताना यांचे अवैध ठरवते आणि त्याला देते, म्हणजे याच्यात काय भेदभाव आहे? म्हणून सुप्रीम कोर्टाने याच्या अगोदर सांगितलंच आहे की ॲफिनिटी टेस्ट इज नॉट लिटमस टेस्ट, म्हणजे एकासाठी तुम्ही ॲफिनिटी कशा प्रकारात लावू शकता? एका 5 लोकांवर तुम्ही अन्याय करता आणि एकावर तुम्ही आशीर्वाद दाखवता, म्हणजे ती भ्रष्टाचार समिती आहे। आणि येत्या 7 सप्टेंबरपासून जे उपोषण होईल त्यामध्ये आमच्या 3 मागण्या अजून वाढवणार आहोत। त्यामध्ये आमच्या मागण्याचं स्वरूप राहील, आमचा जो अहवाल आहे तो सकारात्मक द्यावा, ताबडतोब 24 एप्रिल 1985 मधला जो GR गोंडवारीची जी माहिती आहे ते दुरुस्ती करून नवीन GR काढावा, त्याचा सुधारित प्रत आमच्या हाती द्यावी। तसेच आमच्या जमातीला आजपर्यंत राजकीय प्रतिनिधित्व मिळालं नाही, हाऊस गेलं नाही, असे प्रतिनिधित्वसुद्धा आम्हाला पाहिजे। आणि त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे का ज्या कमिटी आदिवासी ट्रायबल कमिटी आहे त्यांनी भ्रष्टाचार करून अर्ध्या लोकांना गोंडवारी दाखवलं आणि अर्ध्या लोकांना गोवारी दाखवलं, अशा प्रकारच्या सर्व लोकांची चौकशी करून या लोकांना निलंबित या सरकारने केलं पाहिजे। त्याची पूर्ण लिस्ट घेऊन मी या ठिकाणी येणार आहोत। त्यामध्ये नागपूरची कमिटी, गडचिरोलीची कमिटी, अमरावतीची कमिटी विशेषतः पुढारलेली आहे, म्हणून यांनासुद्धा आपण निलंबित करावं असं विनंती मी आज तुमच्याद्वारे शासनाला करतो।